सुरुवात झालेली आहे. अजून वर्ष सुद्धा नाही झालं, 4 महिने सुद्धा झाले नाहीत इलेक्शन लढून एकत्र, आणि आता त्यांची तशी परिस्थिती असेल मग बघा काही वर्षांनंतर अधिवेशनामध्ये असू नाही तर अधिवेशनाच्या बाहेर नाही तर मंत्रालयामध्ये एकामेकाचे कपडे सुद्धा फाडायला हे राहणार नाही. याच्यातून काय दिसतं तर एक तर त्यांच्यामध्ये कुठेही चर्चा होत नाही, संवाद नाही, आपापलं सगळे बघत चाललेत. पालकमंत्री पद कशासाठी पाहिजे की निधी मोठा असतो, त्या निधीचा वापर कशासाठी करायचा आहे तर कदाचित मलिदा खाण्यासाठी करायचा आहे. त्यामुळे सगळ्यांनाच पाहिजे. नाशिकचाही विषय प्रलंबित आहे. 2027 ला महाकुंभ त्या ठिकाणी होणार आहे. 7-8 हजार कोटी रुपये खर्च तिथं होणार आहे. त्यामुळे तिथं सुद्धा सत्तेत असणाऱ्या 2 पक्षातल्या नेत्यांना तिथं पालकमंत्री पद पाहिजे. त्यामुळे हा जो वाद आहे तो त्यांचा अंतर्गत असला तरी रायगडला त्याची किंमत मोजावी लागते, नाशिकला किंमत मोजावी लागते. पालकमंत्रीच नसेल तर तिथं खर्च हा सामान्य लोकांसाठी जो डीपीसीच्या माध्यमातून होतो तो कसा होणार. पण ठीक आहे, यांना फक्त सत्ता, पैसा, पावर याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि गेल्या 4 महिन्यामध्ये कुरगुड्या आणि एकामेकाची जिरवण्यामध्ये नेते सुद्धा मग्न आहेत आणि आमदार सुद्धा मग्न आहेत. नुकसान होते ते फक्त सामान्य लोकांचं आणि आपल्या महाराष्ट्राचं असं आपल्याला म्हणावं लागेल. विषय एवढाच आहे, अजून नोटीस माझ्याकडे आलेली नाही. काल सकाळी मीडियाशी बोलत असताना एका महिला पत्रकाराने तिथं मनापासून एक मुद्दा मांडला. त्यांनी नाव कुठलं न सांगता मला एवढंच सांगितलं होतं की एका कुठल्या तरी आमदाराच्या विरोधात एका महिलेने तक्रार केलेली आहे आणि ती तक्रार फार व्यक्तिगत लेवलची आहे. आणि बोलत असताना आम्ही एवढंच सांगितलं कुठलीही महिला असेल तिला जर न्याय मिळत नसेल तर आमच्याकडे या, आम्ही नक्कीच तो विषय मांडू. याच्यामध्ये चुकीचं काय केलं आता एवढं पर्सनली घ्यायचं काय मला माहित नाही, पण नोटीस आल्यानंतर नक्कीच त्याचं उत्तर आम्ही देऊ. आणि आम्ही खालच्या लेवलला जात नसतो. ठीक आहे, त्यांना तो विषय अजून मोठा करायचा असेल तर खोलात जायचं असेल तर आम्ही त्या बाबतीत बघू. पण जर आता आपले सभापती म्हणजे माझे विरोधक राम शिंदे सर हे सभापती झाले, आता सभापती झाल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी राजकीय कार्यक्रम घेता येत नाही. माझ्याच मतदारसंघामध्ये भाजपचा एक कार्यक्रम नोंदणीचा त्यांनी तिथं घेतला. मी हक्कभंग आणू शकलो असतो, नाही तर आणायला सांगू शकलो असतो. पण जाऊ द्या, राज्यकर्ते तिथं पक्षाची जबाबदारी असेल, पक्षाने त्यांना तिथं पद दिलं म्हणून आम्ही तिथं काय बोललो नाही. तर असे विषय जर आपण काढत गेलो तर असे बरेच विषय निघतील. पण नोटीस आल्यानंतर नक्कीच त्याच्या खोलामध्ये आम्ही जाऊ, त्याला काय उत्तर द्यायचे उत्तर त्या ठिकाणी देऊ. आणि त्याच्यावर जर चर्चा करायची असेल तर मग आपण चर्चा त्या बाबतीत करू शकतो. दादा काल सभागृहामध्ये काल सभागृहामध्ये बघा आता मीडिया माध्यम कशाचं माध्यम आहे, मीडिया हे माध्यम कशाचं आहे की लोकांचा आवाज हा फक्त काही लोकांपर्यंत घेऊन जायचा. आणि जर समजा एखादी व्यक्ती न्याय मागत असेल आणि मीडियाने ते चॅनलच्या माध्यमातून दाखवलं असेल तर ते एक माध्यमच झालं. आता आमच्या विरोधात सुद्धा अशा बऱ्याच काही बातम्या असतात त्या खऱ्या नसतात. पण आम्ही उद्या जाऊन कोणावर हक्कभंग आणतो असं नाही. छोटा चॅनल असू नाही तर मोठा चॅनल असू, जे काय आहे मीडियाला तो हक्क आहे. त्यामुळे तिथं मला असं वाटतं गोरेंनी थोडीशी समजूतदारपणा तिथं दाखवला पाहिजे.